तर सकाळ सकाळ शिवांची नखरे चालू होते की आई मला आज टिफिनला साखर चपातीच पाहिजे. त्यासाठी मी पहिल्यांदा त्याची त्याची साधी चपाती आणि एक साखर चपाती बनवून घेतली. ते ते रेडी होऊन बसला होता, कारण आता थंडी एवढी येत ना की त्याला पूर्ण पॅक होऊन जावं लागतं. कारण स्कूल सकाळी 7:30लाच म्हणजे बस येते. स्कूल थोडंसं लेट असतं, पण बस थोडीशी लवकर येते. त्यानंतर आम्ही इथे म्हणजे वावरामध्ये इथे कांदे लावायचे आहेत ना, तर तिथे आलो होतो. नळ्या हे करायच्या, नळ्या बांगवायच्या होत्या. तर मी आपली एका जागेवरती म्हणजे एका साईडला मी त्यांना नळ्या खोलून देत होते, शिवून काढून देत होते आणि ते पांगवत होते. त्यानंतर संध्याकाळी स्कूलवरून शिवांश आल्याच्यानंतर आई मला पण यायचे म्हणलं नळ्या पांगवायला. आम्ही एक बाजू तिकडची पांगवली होती आणि दुपारी जरा घरी गेलो होतो, कारण माझं थोडंसं बरं नव्हतं वाटत, त्याच्यामुळे आम्ही घरी गेलो होतो. त्यानंतर दुपारपासून संध्याकाळच्या टायमाला पुन्हा आलो होतो. त्यात आमचं शिवांश आला. त्यानंतर शिवांश पाठीमागे लागला की आई मला पण यायचं. आणि मग सगळ्यांना नळ्या पांगून झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी ना हे थोडेसे म्हणजे जिथे होल वगैरे नाही तिथे होल घ्यायचं काम चालू होतं. आणि हे करते यांना म्हणलं एक मला घेऊन बघू द्या, मला जमते की काही बघू द्या. कारण कसं गावची मुलगी त्याच्यामुळं काहीच येत नाही असं नको व्हायला, सगळंच शिकलं पाहिजे. त्याच्यामुळे यांना म्हणलं दाखवा माझ्याकडे करून बघते, झालं तर झालं, चांगलं नाही तर आईचं तुम्ही नसतं राहिलं म्हणलं पुन्हा. तर घेतलं मी एक होल, पण जमला मला. शेवटी कसं असतं, आपण काही आईच्या पोटातून वगैरे काही शिकून नाहीत. म्हणजे आपण म्हणतो ना की आपलं पुस्तकी ज्ञान किंवा जे पुस्तकं शिकवतात असं नाही, तर आपल्या आयुष्यातल्या येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आपण आयुष्यभर काही ना काही शिकतच असतो नवीन नवीन. पुस्तकं शिकली म्हणजे पुस्तक हे करून म्हणजे आपण डिग्री वगैरे घेतली तर मग शिक्षण झालं असं नाही. तर आपण आयुष्यभर शिकतच राहतो, आपण आयुष्यभर काही ना काही शिक्षण घेतच राहतो. तरी ते पूर्ण नळ आहेत ना अशा म्हणजे पाईपिंगमध्ये टाकले जो सेंटरला, तर त्याला जॉईन करून झाले होते म्हणजे सगळे कॉक वगैरे. आता फक्त काय करायचं होतं, ह्या नळ्या आहेत ना तर ह्या सरळ म्हणजे ताणून बांधायच्या होत्या अशा पाठमागे तिकडे कुट्ट्या ठोकल्यात ना, तर त्या कुट्ट्यांना ताणून बांधायचे, पण त्याला पहिले पाणी सोडायचं होतं थोडं थोडं. आणि मग ते चेक करून यांना ताणून बांधायच्या होत्या. आणि चेक करताना समजा मध्ये कुठे तुटलं वगैरे तर हे जे जॉईंट दिसतात तुम्ही माझ्या हातामध्ये, तर हे जॉईंटदार आहेत ना लावायचे होते नळ्यांना, म्हणजे इथे कुठं नळी तुटली आहे किंवा आता फ्लावरचे नळ आहेत त्याच्यामुळे त्यामध्ये फ्लावर कापताना वगैरे मध्ये कुठंतरी तुटल्या वगैरे असणार असणार म्हणजे असतातच. कारण शेतकरी शेवटी शेतकऱ्यांनी किती केलं तर शेतकरी कुठे ना कुठे थोडंफार नुकसान हे होतंच. शेवटी किती म्हणतो ना आपण, लाखोची जमीन म्हणा किंवा लाखोची पीक म्हणा, तो असं उघड्यावरती निसर्गाच्या याच्यावर म्हणजे नाही का असं आभाळाच्या खाली उघड्यावरतीच सोडून देतो त्याचे लाखो रुपये असे. तर त्यामुळे मग ते थोडेफार नुकसान होतच राहते. त्याच्यामुळे ते थोडेफार जॉईंट करायचे होत्या नळ्या. आणि इथे तुम्ही बघू शकता हे रस्त्याचं आमचं काम चालू होतं. आता हा डांबरी किंवा सिमेंटचा रस्ता होणार होता. आणि त्यानंतर मला विहिरीचे आहे ना, विहिरीचा ही विहीर खूप जुनी आहे. तर विहिरीच्या याच्यामध्ये आहे ना दगडामध्ये बघू शकता तुम्ही, मला आहे ना साप आहे ना, सापाची वरची जी कात असते अंगावरची, तर ती कात अडकलेली दिसली. म्हणून मी तुम्हाला पण दाखवा. आणि विहीर एकदम खोल, खूप खोल खाली आहे. त्यात पाणीसुद्धा तुम्हाला दिसणार नाही आहे, कारण अंधार होता त्याच्यामुळे. मग मी खूप घाबरते पुढे